भाजप कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे। ही आत्महत्या नसून घातपात असल्याचं बोललं जातं। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आपण त्यांची बातचीत करणार आहोत। कसं पाहता याकडे आणि योग्य तपास पोलीस आता करतील का? निश्चितच या ठिकाणी पंकज देशमुख यांच्या संदर्भात आता जी माहिती पुढे येते की हा घातपात असावा, त्या अनुषंगाने निश्चितच पोलीस अत्यंत सखोल चौकशी करतील आणि कुठल्याही परिस्थितीत या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई करूनच राहतील। नक्कीच आज सामन्यातल्या रोकटोक सत्रामध्ये शंखानाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली बरेचसे आरोप करण्यात आलेले आहेत आणि वर्षा बंगल्यापर्यंत रेड्याची जी शिंग आहे ती पूर्णात आली असं सुद्धा दावा यामध्ये कुठेतरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कसं पाहता रेड्याचं राजकारण झालं, रेड्याच्या शिंगाचं महाराष्ट्रामध्ये सुरू असं म्हणा? जशी दृष्टी तशी सृष्टी। रेड्यासारखे म्हशीसारखे आपण डराव करणार असू किंवा ओरडणार असू तर त्या ठिकाणी याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही आहे। आणि संजय राऊतांनी एवढ्या दिवसामध्ये कधीच विकासाच्या प्रश्नावर समाजहितासाठी किंवा कन्स्ट्रक्टिव्ह अशा गोष्टी किंवा वक्तव्य केलेली दिसत नाहीत। अशाच प्रकारचे सनसनाटी किंवा काहीतरी असं काढायचं, चर्चेत राहायचं, अशा प्रकारचं एक विक्षिप्त आणि दळभद्री राजकारण आपण अनेक दिवस त्यांचं पाहतोय। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मंत्र्यांचे जे PS आहे किंवा OSD आहे यांच्यावरती आता वॉच ठेवला जाणार आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि योग्य ते कारभार होत आहे की नाही किंवा काही भ्रष्टाचार तर होत नाही याची देखील पाहणी त्या ठिकाणी केली जाईल आणि मंत्र्यांना सुद्धा OSDंना सुद्धा त्याबाबत इन्फॉर्म केलं जाईल, त्यांना समज दिली जाईल। हा योग्य निर्णय म्हणावा? मला वाटतं अत्यंत योग्य निर्णय आहे। तो आणखी सशक्त केला पाहिजे, कारण शेवटी मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो त्यांचे PS आणि OSD हे त्यांचं प्रतिबिंब असतं। त्या मंत्र्याच्या खात्याचा कारभार हा ॲक्टिवेट करण्याचं काम मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली होत असतं आणि त्याच्यामुळं जर OSD किंवा PSचं मूल्यमापन होत असेल तर त्याचं सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं। जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये काही अंतर्गत वाद सुरू आहे का? कारण बसवराज पाटील यांची सुद्धा निवड करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं त्यांना जिल्हाध्यक्ष बनवण्यात आलं, बरेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहे। मुंबईमध्ये पण बरेचसे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचेच पण कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळते, काय सांगाल? नाही, जेव्हा एकापेक्षा अनेक जिल्हाध्यक्ष इच्छुक असतात त्यावेळेला त्या इच्छुकांना मानणारे, समर्थन करणारेही कार्यकर्ते असतात आणि स्वाभाविकपणे काही नाराजी होऊ शकते, परंतु शेवटी पक्षाशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता ती नाराजी दूर करत पक्षानं दिलेल्या नेतृत्वाबरोबर त्या ठिकाणी काम करत असतो आणि तशाच पद्धतीनं आमचे सारे कार्यकर्ते, इच्छुक नेते एकत्रितपणे काम करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे। अजित पवार यांना नागालँडमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या पक्षाचे जे 7 उमेदवार आहेत त्यांनी आता साथ सोडलेली आमदारांनी आणि ते तिथल्या नागालँड नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये सामील झालेत। कसं पाहता याकडे? याने महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा अजितदादा यांच्या पक्षावर कोणता फरक पडेल असं वाटतं? अजितदादांनी सातत्यानं महाराष्ट्रापुरतंच राजकारण केलेलं आहे आणि हे सगळे आमदार त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशभर होता, त्यातनं काही आलेली लोक होती, परंतु अजितदादांनी नेहमी महाराष्ट्रापुरतं राजकारण केलं आहे आणि स्वाभाविक नागालँड दूर आहे त्यामुळं नियंत्रण, समन्वय याचा अभाव होऊ शकतो आणि मला वाटतं तशातनंच त्या ठिकाणी सरकारबरोबर तिथले नागालँडचे दादांचे आमदार गेले असावेत। एक शेवटचा प्रश्न आहे, स्वयंपूर्ण विकासासाठी तुम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि मुंबईतील असे कोणते स्पॉट तुम्ही शोधून काढले ज्या ठिकाणी स्वयंपूर्ण विकास सध्या गती धरतंय किंवा जोर पकडताना पाहायला मिळतंय? पूर्ण मुंबईत स्वयंपुनर्विकास गती धरतोय, परंतु उपनगरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे, इमारती उभ्या राहिल्या, लोक राहायला गेली, विशेषतः म्हाडा वसाहतीवर जास्त गती घेतोय। कारण दक्षिण मुंबईनी शहरापुरतं बोलायचं झालं तर पागडी, सेस इमारती आणि बेनामी मालमत्ता आहेत, त्या संदर्भामध्ये सरकार गृहनिर्माण संस्था करून त्यांचा स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा करू पाहत आहे आणि त्यानंतर उपनगरात
असलेलं गतिमान स्वयंपुनर्विकासाचं काम शहरातही त्या ठिकाणी निश्चितच होईल. परंतु ओव्हरऑल मुंबई शहराला स्वयंपुनर्विकासाची आवश्यकता आहे, ती गरज दिसते आणि तशा प्रकारचा प्रतिसाद दिसतोय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी आपली मतं या